आधी दिशा सालियनवर भाष्य, नंतर नितेश राणे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने, मिमिक्रीचा व्हिडिओ व्हायरल. दिशा सालियन प्रकरणावरून पोलिसांनी एक प्रकारे आदित्य ठाकरेंना क्लीन चिट दिल्याचं पाहायला मिळतंय. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही संशयास्पद माहिती नाही. हे आत्महत्येचं प्रकरण असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. त्यानंतर भाजप नेते आणि विद्यमान मंत्री नितेश राणे यांच्याकडून सातत्यानं होणाऱ्या आरोपासंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नितेश राणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच नितेश राणे यांनी नाक घासून माफी मागावी असंही त्यांनी म्हटलेलं होतं आणि आता नितेश राणेंनी याबाबत भूमिका व्यक्त केली. विशेष म्हणजे नितेश राणेंनी याबाबत माहिती दिल्यानंतर आदित्य ठाकरे नितेश राणे सभागृहाबाहेर आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतं. तर नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली. दिशा सालियन प्रकरणावर SITचा अहवाल 17 जूनला आलेला आहे. कोर्टात काल गेलेल्या अहवालाबाबतची माहिती घ्यावी, कारण हा विषय नितेश राणेंपुरता मर्यादित नाही. दिशा सालियनच्या वडिलांनी अफिडेव्हिट केलेला आहे. हा राजकीय आरोप नाही. दिशा सालियनचे वडील जे आरोप करत आहेत ते आरोप राजकीय करत आहेत का, असा सवालही त्यांनी विचारला. तसेच पिक्चर अभी बाकी आहे. न्यायालयाने 16 तारीख दिलेली, तेव्हा काय होतंय ते बघू. आत्ताचे सरकार जो काय अहवाल देतं ते बघू. यातला एक अधिकारी जो यात आहे त्याबाबतही मी पत्र दिलेलं आहे, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मुळामध्ये एक समजून घ्या की अहवाल किंवा ॲफिडेव्हिट हा 17 जूनला केलेला आहे. 17 जूनला तो आज तुमच्या नजरेसमोर आलेला आहे. आणि जो ॲफिडेव्हिट सरकारच्या वतीने SITच्या वतीने कोर्टामध्ये गेलेला आहे त्याबद्दल नेमकं कोर्टाने काल काय ऑब्झर्वेशन दिले त्याबद्दल थोडी तुम्ही माहिती घ्यावी. तुमचे कोर्टचे बीटचे रिपोर्टर असतात त्यांच्याकडून थोडी माहिती आपण लोकांनी घ्यावी. शेवटी हा विषय फक्त नितेश राणे पुरता नाही, दिशा सालियनच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेले आहेत. आणि जो ॲफिडेव्हिट काल जो दाखल झाला 17 जूनला त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा ॲफिडेव्हिट केलेला आहे, त्याला चॅलेंज करण्याचा. म्हणून हा कोर्टात मध्ये चालू असलेला मॅटर आहे. कोर्टामध्ये त्याबद्दल किती भाष्य करू शकतो याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहेत. आणि मुळामध्ये हा फक्त नितेश राणेचा विषय नाही, राजकीय आरोपाचा विषय नाही. मग दिशा सालियनचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का? ते पण कोणाचं नाव मुद्दामून घेणार आहेत का? ते स्वतःच्या त्यांनी जे ॲफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, डिनो मोरे या सगळ्यांची नावं दिशा सालियनच्या वडिलांनी घेतलेली आहे. एक लक्षात घ्या. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की पिक्चर अभी बाकी आहे. पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही. 16 तारीख दिलेली आहे. पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं ह्या दिशा सालियनच्या केस संदर्भात आपण बघू. काय हरकत नाही. राज्य सरकार आणि आत्ताचे पोलीस आत्ताच्या त्यांना शेवटी काय जे नजरेसमोर दिसलं असेल तर त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.